आमच्या भागात कुठेही रोड नाही आहे. आत्ता ड्रेनेज झाल्या, ड्रेनेजवर रोड नाही. तर आता राव तोशीचं ऍक्शन बघितलं तर जायला रस्ता सुद्धा नाही आहे. तर त्या सांगितलं तर कुठलाही मेंबर केले नाही, तर कोण आमदार केलं नाही. आमदार तर 3 वेळा निवडून आला, फक्त आश्वासनच देऊन गेलाय, काय काम केलेलं नाही. आता एका महिन्यापूर्वी मोबाईल चालू केलेत त्यांच्या स्वतःचे, जे माझ्याबरोबर निवडून आलेले होते 2 काँग्रेसचे. आता मोबाईल चालू करून लोकांना सांगत आहे, पण नागरिक माझे स्वतःहून मला नागरिक फोन करायला मॅडम तुम्ही कोणाला सांगताय, त्यांना आम्ही सपोर्ट करणार आहे. यामध्ये गेल्या 35 वर्षापासून आहे तसं ग्रामीण भाग असण्यासारखं आहे, काही सुधारणा झालेलं नाही. पण ते सुधारणा करण्यासाठी आज आम्ही सागर हातोरे यांना पाठिंबा दिलेला आहे. नमस्कार सोलापूरकर, लव सोलापूरमध्ये आपलं स्वागत आहे. महापालिकेच्या महासंग्रामच्या आजच्या भागामध्ये आपण चक्क आलोय ग्राउंड वरती आणि हद्दवाड भागातील लोकांना आपण विचारणार आहोत की इथलं वातावरण कसं आहे. चला पाहूया. तर रिक्षा चालक हा शहरातला खूप महत्वाचा घटक असतो. चला त्यांना विचारूयात की काय इलेक्शनचं वातावरण कसा पाहिजे. नगरसेवक तर आम्हाला तर सगळेच सारखे आहेत, फक्त इतकी इच्छा आहे की आमचे परिसर प्रत्येकाच्या नगर मधलं चांगले असावे, स्वच्छता असावे, चांगलं असावं. आणि कुठलं खड्डे असू दे, काय असू दे, किंवा नळ पाणी म्हणा, हे म्हणा, वेळेवर येणं. आता सध्या सोलापूर सिटीमध्ये 8 दिवसात 7 दिवसाला एकदा पाणी येतो, ते आम्हाला 2 दिवस 3 दिवसात एकदा पाणी यावं असं वाटतं आम्हाला. हद्दवाड भागामधली सगळ्यात काय समस्या आहे, म्हणजे इथं काय झालं पाहिजे असं वाटतं. म्हणजे आता तर सध्या पिरियड मध्ये तर काही गोष्टी अडचणी तर का नाहीत, रोड वगैरे सगळे चांगलेच आहेत. फक्त आत गल्लीबोळामध्ये जरा थोडंफार रोड जरा खराब आहेत, तिथल्या लोकांना थोडंफार त्रास होतो. शाळा असतील तर पोरं ये जा करतात, हे करतात. तिथं फक्त स्वच्छता व्हावं आणि रोड चांगली व्हावं एवढं आमची इच्छा आहे. मामा नमस्कार. कोण काय प्रभागात कोण कोण उभारले? पण आपल्या इकडलं नाहीये, आम्ही रहिवाशी इथं नाही. बरं. तरी काय वाटतं इकडे येणं जाणं असतं तुमचं? येणं जाणं असतं तर बरंच काय झालं. हवा कोणाच्या इकडे, काय कोणाचं वातावरण आहे? वातावरण अजून काय तेवढं ऐकण्यात आलं नाही मला. बर ऐकण्यात काय तरी पक्षावर कुठला पक्ष येईल, काय कुठलं चिन्ह येईल? नाही, अजून तरी सुरुवात आता झाली आहे, पण आता इथून कळणार आपल्याला की 8 दिवस जाऊ द्या कळणार. कमळ येईल, घड्याळ येईल, काय धनुष्य येईल, काय येईल? इकडं तर म्हणते ते घड्याळ येईल म्हणते ते. बर काय वातावरण आहे इकडचं इलेक्शनचं? आमच्या इकडे तर घड्याळ राष्ट्रवादीचं बर हवा आहे. बर कामं केलीत का इथं राष्ट्रवादीच्या माध्यमातून जे नगरसेवक आले होते त्यांनी? मागच्या वेळेस हे जे आता नगरसेवक आहेत ना राष्ट्रवादीकडनं, ते बीजेपी मध्ये होते. बर त्यांनी भरपूर कामं केलेले आहेत. बर आमच्या इथं कामं केलेले आहेत, फक्त यावेळेस त्यांना तिकीट मिळालं नाही. ते राष्ट्रवादी काय कामं केलीत? हे सगळे रोडचे, सिमेंटचे रोड वगैरे सगळं त्यांनी केलेले आहे. आता येणाऱ्या नगरसेवकाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? काय कामं केली पाहिजेत? काय समस्या आहेत या भागातल्या? या भागात अजून थोडे फार सिमेंटचे रोड करायचे राहिलेत आहे. बर तेवढं एक ह्या पिरियड मध्ये करतील बर याची मला गॅरंटी. बर बर मामा, आता कसं आहे, कमळातले लोक राष्ट्रवादीमध्ये, राष्ट्रवादीतले लोक कमळात, असं सगळं चाललेलं आहे. पण तुम्ही लोकांना बघून मतदान करणार का पक्षाला बघून करणार? प्रत्यक्ष पक्षाला बघूनच करावं लागेल. बर मग इथलं कोण आहे उमेदवार, कोण उभारलंय? तुमच्या ताकमुकी आणि हे हातुरे वैभव झालेत का आपल्या प्रभागात काम? परवा केलं की हातुरे बर आता इथं काय कामं झाले त्यांच्या माध्यमातून? त्यांच्या माध्यमातून रोड झालंय, पाण्याची व्यवस्था चांगलं दिले, लाइटिंगचे सोयीस्कर तर आहे. अजून काय पाहिजे आपल्या भागात? आमच्या भागात काय ड्रेनेज लाईन बी आहे, सगळं सोयीस्कर आहे. काय वाटतं कोण एवढं देईल? काय सांगता येत नाही. बीजेपी नाही तर राष्ट्रवादी. बीजेपी आणि राष्ट्रवादी मध्ये फाईट आहे. बर दोन्ही उमेदवार स्ट्रॉंग आहेत का? दोन्ही उमेदवार स्ट्रॉंग आहे. बर का लाडक्या बहिणीचे पैसे या महिन्याचा हप्ता आला का? या तेवढं बघत पण नाही मी. काल आपण भाजी मंडईमध्ये सर्वे केला. आज आपण ओम नमः शिवाय नगरमध्ये आलेलो आहेत. आपल्यासोबत एक तरुण आहे.
त्यांना विचारूयात की काय प्रभागाची हालचाल आहे. ह्यावेळेस भाजपमध्ये खूप खलबत्त्या झाल्यात. म्हणजे सोलापुरात कोणाचाही ताळमेळ नव्हता, ज्यांचा थ्रू ते होता. मी तुम्हाला खरं सांगू का, आता एक उदाहरण देतो. एखादा विद्यार्थी कॉपी करून पास झाला म्हणजे की नाही, तो पास होतो फक्त परीक्षा, पण त्याच्या यशाच्या आयुष्यामध्ये तो फेल होतो. मग उद्याच्याला हाच नगरसेवक आमचे कामं करणार, याची काय ठाम प्रवृत्ती ते सांगा. मग आता भाजपमध्ये असणारे वैभव हातकरे जेव्हा राष्ट्रवादी मधून निवडून येतील तेव्हा मागच्या वेळी जसं काम केले तसेच काम यावेळी करतील असं तुम्हाला विश्वास आहे? हो, ठामपणे 100% कामं करणार. तुम्हाला काय वाटतं कसं असावं नगरसेवक? नगरसेवक असावं तर आमच्या वैभवांना हातुरे. का बरं? कारण आमचे कुठलेही प्रॉब्लेम जे आहेत का नाही ते त्यांना समक्ष भेटून नाही, एका कॉलवर मिळतात आमचे समस्या. त्यासाठी असावं तर वैभवांना हातुरे सत्यात असं. यांच्या व्यतिरिक्त आणखी 2 कोण उमेदवार आहेत आणि त्यांच्याबद्दल काय सांगा? सौ गंगोंडा म्हणून आहेत, आमच्या शाळेतले मॅडमच आहेत ते. आणि परत त्यानंतर ना सुमन काळे म्हणून आहेत. बर. हां, यांच्या व्यतिरिक्त आता जे समोरून उभारलेले आहेत विरोधी पक्षामधून असतील तर यांच्याबद्दल काय सांगा? त्यांच्याबद्दल काही सांगू शकत नाही, कारण आम्ही फक्त वैभवांना हातुरेलाच मत करणार आहे. त्यामुळे आम्ही दुसऱ्यांकडे कोणाकडे लक्ष देत नाही. मग आपल्या प्रभागातून आता इलेक्शन साठी कोण कोण उभारले, काय उमेदवार माहिती आहे का? आप्पासाहेब हातुरे यांनी 3 पक्षांना उभा केलेले आहेत, हातुरे सरांनी. आणि आम्ही राष्ट्रवादी हे साठी घड्याळाला उमेदवार आहे. बरं बरं. मग काय काय कामं केले त्यांनी? रोड काम केलेत, ड्रेनेज आणि भूर पाण्याची सोय, लाईटची सोय. आणि सर्वांना हक्काने आम्ही या म्हणून बोलवलं तरी हक्काने त्यांनी धावून येतात. बर बर. यासाठी आमचं वोट त्यांनाच आहे. आता अलीकडे पक्षांमध्ये स्पर्धा सुरू आहे, भावाभावामध्ये सुद्धा स्पर्धा सुरू आहे. काय कसं वाटतं नागरिकांना, काय याच्यावरती म्हणावं असं वाटतं? नागरिकांना काय नाही, एवढंच की जे काम करतात त्यांना वोट करावं आणि जे आपल्यासाठी धावून येतात त्यांनाच वोट करावं अशी आमची इच्छा आहे. म्हणजे जो काम करणारा माणूस आहे त्याला जनतेने निवडून द्यावा. कोण आहे मग आपल्या प्रभागात काम करणार? वैभव हातुरे जे आहेत ना, त्यांनी भरपूर काम केलेले आहेत. बर, काय काय कामं केलेत? रोड काम आणि नळ, लाईट, कुठलीही आपण कामे त्यांना सांगू जे त्यांनी हक्काने धावून येतात तिकडे. बर. मग आता हे नगरसेवक जेव्हा होतील पुन्हा एकदा, तेव्हा तुमच्या काय अपेक्षा आहे? त्यांनी अजून काय काय कामं करायला हवी? जे उरलेले आहेत कामे, ज्यांनी मागणी मागतात त्यांनी ते पूर्ण करावी. काय उरलेले काम आहे असं तुम्हाला वाटतं? जे कुठे कुठे ड्रेनेजचे कामे उरलेत, रोड काम उरलेत, ज्यांची गरिबांची अपेक्षा असते जे जे राहिलेले काम ते आता त्यांनी पूर्ण करावे. मग हे निवडून आल्यावरती करतील असा तुम्हाला विश्वास आहे का? हो, करतील, त्यांनी करतील. बर. मग काय कसं कोणाला मतदान करणार, काय करणार 15 तारखेला? घड्याळ, राष्ट्रवादी पक्षांना घड्याळ आहे, त्यालाच वोट करणार. तुमचं ठरलंय म्हणजे? हो. सगळीकडे काय वातावरण आहे म्हणजे बायकामध्ये काय चर्चा होती आता? आता तर काही चर्चा नाही, तरी सुद्धा आमचं तर मत सरांच्या ज्यांना उभं केलं त्यांनाच आम्ही देणार. कोणतं चिन्ह आहे, काय? घड्याळ चिन्ह आहे. पहिला त्यांनी कमळला होते, तरी त्यांनी कमळ सगळं केलेलं आहे. आता त्यांनी जे चिन्हाला उभा होते तेच चिन्हाला आम्ही निवडतो. म्हणजे चिन्ह बदललं तरी माणूस बदलणार नाही? नाही, चिन्ह बदललं तरी आम्ही माणूस बदलणार नाही. बरं. म्हणजे भाजपमध्ये उभे नाही तर लोकांमध्ये काय असं नाराजी किंवा काय प्रॉब्लेम, अडचणी नाही? काही नाही सर, सगळेजण त्यांनाच मत करणार, वैभव भैयाच निवडून येणार. आता आपण मल्लिकार्जुन नगर इथं आलोय आणि इथं आपल्याला काही महिला दिसत आहेत, त्यांना विचारूया कैसा है अभी रास्ते में पहले से बहुत अच्छा है, रास्ते हुए, पानी की प्रॉब्लम नहीं है, ऐसा कुछ नहीं है. हातुरे अप्पा साहब काका है, वो सबकी बहुत मदद करते हैं और सब अच्छा है. और अभी घड़ी को मतदान वैभव हातुरे और गंगुना मैडम और सुरेखा काळे इनको देखने का. अच्छा, कैसे ये कैंडिडेट? बहुत अच्छे हैं और कभी भेदभाव नहीं करते, हिंदू मुसलमान का कभी ये सोचते नहीं, सब अच्छा करते हैं, सबको एक नज़रों से देखते हैं. क्या क्या काम किया इन्होंने? इन्होंने रास्ते बनाए हैं, अच्छे स्कूल बनाए हैं,
और सबकी गोरगरीब की मदद करते हैं। अभी हमारे रास्ते तो वही हमारे सब कुछ हैं, हमारे एक पिता के जैसे हैं हत्तुरे सर, उनका ही हमें कहना मानना है और कुछ नहीं। अभी इस बार क्या क्या प्रॉब्लम्स है और क्या क्या वो आने के बाद क्या क्या करने की आपकी अपेक्षा है? वो आएंगे तो और अच्छा करेंगे, सबको जिसे ये नहीं है, नौकरियां नहीं है, उनको नौकरियां भी दिलाते हैं और बाद में से सबको अच्छी मदद करते हैं। रास्ते अच्छे हैं, सब रास्ते बनाए हैं। जब से वैभव आए तब से सब सुधरे हत्तुरस्ती का ये। और अभी पिछले बार कमल था उनका, अभी गढ़िया है, कैसा अभी क्या आपको लगता है इस बारे में? इस बार भी वही आएंगे ऐसा लगता है। अच्छा, मतलब पक्ष ना देखते आप वो कैंडिडेट को देख के मतदान करेंगे? हाँ, वो अच्छे काम किए इसलिए उनको ही मतदान करना चाहिए और उनको ही निवड के लाने का है। आपण आता फिरत फिरत स्वामी विवेकानंद या ठिकाणी आलेलो आहेत आणि इथं आपण विचारूयात की काय वार आहे इलेक्शन, काय कसं वातावरण आहे इलेक्शनचं? आहेत का काम आहेत? भरपूर काम आहेत. आज काय आहे ते कॉन्क्रीट रोड झाले आहेत, ड्रेनेजची व्यवस्था झाली, लाईटचं सगळं व्यवस्थित आहे. राहिलेली कामं पुढच्या टर्मला करणार. काय काय राहिलेत कामं? काय आता काय काय आपल्या प्रभागात काय काय महत्वाच्या समस्या आहेत ज्या की समस्या झाल्या म्हणजे- पाहिजेत असं वाटतं? समस्या म्हणजे कसं आहे, मेन म्हणजे पाणी आता आम्हाला येतं आणि रस्ते चांगले झालेत आणि दिवाबत्तीचं काय व्यवस्थितच आहे. आता काय असतील जर किरकोळ अजून कामं असतील तर त्यांच्यापर्यंत त्यांनी पुढची कामं अजून काहीतरी वेगळे करतील चांगल्या पद्धतीनं. जी लोक मेन रस्ते होते त्या लोकांच्या समोर आहे म्हणजे इकडं आपलं कल्याणनगरचे आहे ना इकडचे दोन एक नंबर कल्याणनगर तुम्ही कुठे राहता? तिथंच कल्याणनगर त्यांनी आम्ही मतं मागायला आता प्रचाराला येत असतील. आम्ही इकडे येत असते म्हणा तिकडे आम्हाला एवढं काय माहित नाही. आम्ही असणार होतो घरी कोण असते लोक एवढे कामं जर झाले नसतील तर काय कुठल्या कामाच्या जोरावरती हे मत मागावं लागतात? आता बघू राष्ट्रवादीच आहेत ना आपले बघू आता करतात. करतील का मग? हा, आता 100% आता कोण येणार यावेळी कोण येणार? 100% कोण येणार यावेळी निवडून? काय माहिती सर आपल्याला. नागरिकांमध्ये मोठी नाराजी दिसते, काय सांगाल? काय म्हणजे पूर्वीचे सगळं नगरसेवक होते ना, एक जण थोडंसोबत भागात येऊन काही काम केलं नाही. आज पूर्वीचं एक बीजेपीचं एक चव्हाण म्हणून होता मेंबर भाई, त्यांनी तेवढा कच्चा काही काम केलेलं आहे. मग आता पुढं तर त्यांनी बीजेपीला ते पहिल्याचं काही काम केले नाही. तर आमदार 3 वेळा निवडून आला, आम्हाला काही काम केलं नाही आणि त्यांनी सगळं काय केलं नाही. हत्तुरे सरांकडनं आम्हाला मदत मिळाली, त्यांनी करायला लावले वैभव हत्तुरेकडनं. मग इकडं काय काम झालेलं नाही म्हणून आम्ही काय नाही यावेळेला पॅनल बदलाचा प्रयत्न केला आहे. आम्ही राष्ट्रवादीकडनं अजितदादाकडनं आम्ही प्रचार चालू आहे आमचा. काय काय समस्या आहेत आपल्या भागात? आमच्या भागात कुठेही रोड नाही आहे. आत्ता ड्रेनेज झाल्या, ड्रेनेजवर रोड नाही. तर आता राऊत तहसीलचा ॲक्शन बघितलं तर जायला रस्ता सुद्धा नाही आहे. तर त्या सांगितलं तर कुठलाही मेंबर केले नाही, तर कोण आमदार केलं नाही. आमदार तर 3 वेळा निवडून आला, फक्त आश्वासनच देऊन गेलाय, काय काम केलेलं नाही. मग आता नगरसेवक पण काय केले नाही तर ते तेवढे चव्हाणबाई कुठं खड्डे होते तेवढं केले त्यांनी. मग आता पुढं बघू, आता ह्या मेंबर लोकांकडनं अजून पाठिंबा दिलो, त्याने काय करतील बघू आता पुढं. बीजेपीने जे केलं नाही ते राष्ट्रवादी करेल अशी आशा आहे का? हाय म्हणजे तर आपल्या तर इथलंच वार्डातले मेंबर आहेत ना, मग आम्हाला विचारलं हक्काने विचारतात येत आहे ना. म्हणजे हक्काची माणसं आहे ती सगळी. हा, हक्काची माणसं आहेत, हक्काची माणसं आहेत म्हणून आम्ही त्यांच्याकडनं हे करावं. अपेक्षा आहे थोडं काम करायचं. काय काय अपेक्षा आहेत? काय म्हणजे सगळं काम काय करील तेवढा निधी येईल तेवढं करतील म्हणून खात्री आहे. काय सगळ्यात महत्वाची काय आपली समस्या आहे? समस्या मला तर ह्या भागात रोड नाहीत आणि या भागात का नाही हे नाही आहे, झाडू नाही आहे, बंगी नाही आहे, कुठला नाही आहे, व्यवस्थित कचरा उचलत नाहीत. इकडे भरपूर समस्या आहे. आता मेंबर असलं तर सगळं सांगता येतं, मेंबर नसलं तर कोणाला सांगायचं. महापालिका काय काय ऐकत नाही कोणाचं गरीबाची. घंटा गाडी येत नाही का इकडं? येतं कुठे येत नाही. मग तुम्ही तक्रार केली नाही कधी? तक्रार केलं तर कोण ऐकतंय? मेंबर पाहिजे त्याला तक्रार करायला. मेंबरकडे सांगितलं तर करतात, नाही तर करत नाहीत कोण. मग हे तुमच्या भागाचे नगरसेवक होते ते कधी जाऊन तक्रार किंवा तुमची समस्या? आम्ही सगळा करायचा प्रयत्न केलाय.
जाऊन केलं तरी ते काय काम केलं नाही तर तुम्ही काय आम्हाला मतदान टाकलं का ह्या भाषेने बोलले तर म्हणून आम्ही त्यांच्याकडे जायचं बंद केलं. शेवटाला मग चव्हाणबाई होती तेवढा तरी काम केली. काय काय नाही होणार तेवढं काय नाही होणार. पावसाळ्यात लोकांची मदत केली. म्हणजे ज्यांनी मतदान दिले त्यांचंच काम करणार, हा ज्यांनी मतदान दिले त्यांचंच काम करणार असं त्यांचं म्हणणं होतं. हा त्यांनी ज्याने मतदान दिलं त्यांचंच करतो म्हणतात. मग आम्ही नाही दिलं तर मग त्यांनी निवडून कसं आले? बीजेपी निवडून कसा आला? गेल्या वेळेला मतदान आम्ही केलं म्हणून तर निवडून आले ना. मग त्यावेळेला मग निवडून आले आम्ही मतदान टाकलं नाही म्हणून कशावर म्हणतात त्यांनी? नागरिक मतदान टाकल्यावरच निवडून आले ना. बरोबर आहे. एवढ्या बहुमताने पक्ष निवडून येत असेल हा. नागरिकांनी सगळ्यांनी मतदान केलेलं आहे, हा. पण मतदान केलं नाही हे त्यांना समजलं कसं? हा ते समजला म्हणजे तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही, तुम्ही तिकडे केलं इकडे केलं सांगतात. आम्ही मता टाकताना कोण आम्हाला बघायला आलेले आहेत का? नाही आलं कोण? हा मग कसं म्हणता तुम्ही मतदान टाकलं नाही म्हणून? हे काय प्रॉब्लेम आहे तुमचा? आमच्याकडं कामाचे एक हे नाही, सुविधा नाही. रोजगार उपलब्ध नाही. लाईटचं पाणीचं रस्त्याचं काय झालेलं आहे. रस्ता झालेला आहे, लाईट आणि रोजगाराची संधी आपल्या भागात नाही. कचरा स्वच्छता कचरा गाडी होते. घंटा गाडी तुम्ही येऊ नाही काय नाही. 8 दिवसांनी गेलं तर तिकडं जा नाही आलं. पाणी येतं वेळेवर आपल्या भागात. पाणी 7 दिवसांनी एकदा येतं. पाणीचं समस्या लई आहे. 7 दिवसाला पाणी नाही. म्हातारे जे नगरसेवक येतात त्याच्याकडे तुम्ही कधी या मागणी करायला जात नाही का? 5 वर्षांचा कार्यकाल असतो त्याच्यामध्ये तुम्ही कधी त्यांना विचारत नाही का? विचारलं नाही सर आतापर्यंत विचारलं. आपण मत देतो, आपल्याला मतदानाचा अधिकार आहे, म्हणजे आपण त्यांना आपलं काम करण्यासाठी निवडून दिलेलं आहे. ते लोकप्रतिनिधी आहेत, म्हणजे लोकांचे प्रतिनिधी आहेत. आपण सगळ्यांनी त्यांना विचारलं पाहिजे. आता जे येणारे लोक असतील त्यांना आपण जाब विचारणार का? ते आपल्या गल्लीमध्ये जास्त असं गल्लीमध्ये रोड नाही आहे. फक्त तेवढ्या ठिकाणी फक्त तेवढंच आहे. असं आमच्या त्या साईडला नाही आहे रोड. फक्त असं मधल्या मेन जे रस्ते काढायचं तेवढं लगेच रोड आहे. काय कसं वातावरण आहे आपल्या भागात? राष्ट्रवादीचं वाटतं. कोण उमेदवार आहेत काय? काय कामं केलीत ते नवीन आपल्या प्रभागात काय समस्या आहेत? मेन समस्या काय काय? रोड ड्रेनेज पाण्याच्या लाईट आहे. आता जे उमेदवार उभारले आहेत ते निवडून आल्यावर हे कामं करतील अशी आशा आहे तुम्हाला? ओके डेफिनेटली 100% करते. आता रोड पे जाणी बहुतेक करून म्हणजे रोड चालू आहे. अजून काय समस्या आहे तुमच्या भागामध्ये? आमच्या भागाला काही पाण्याचा संबंध जर हे आहे आणि 4-5 दिवसाला येते आणि जरा ड्रेनेज रोड करायचं आहे. मागील उमेदवाराबद्दल नाराजी आहे? डेफिनेटली नाराज आहे. तुम्ही काय काम केलं? काय काय त्यांच्याकडून कामं राहिली आहेत? रोडचे आमच्या एक्सेप्ट ते रोड नाही केले त्यांनी. प्रॉब्लेम माझ्या हातात व्हायला लागला. तुम्ही नागरिकांनी त्यांच्याकडे वारंवार जाऊन तक्रारी किंवा मागणी केली होती का? हां डेफिनेटली केले ते. त्यांनी काय रिस्पॉन्स नाही केला. मग म्हणून आता तुम्ही नवीन उमेदवाराला संधी देता? आता आपल्यासोबत या प्रभागातल्या प्रभाग 26च्या माजी नगरसेवक ज्या की भाजपच्या आहेत, राजेशी चव्हाण मॅडम ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारूया की काय प्रभागातली काय समस्या आपल्या, काय काय कामं झालेत तुमच्या कार्यकालामध्ये, कोणते कामं राहिलेत आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय? नमस्कार, मी माजी नगरसेविका राजेशी अनिल चव्हाण. प्रभाग 26चे मधून मी निवडून आले. ते गेल्या वेळेस माझ्याबरोबर 2 काँग्रेसचे उमेदवार होते, शिवा बाटलीवाला आणि प्रिया माने. या तर त्यांना माझ्या प्रभागात मी आत्तापर्यंत माझे प्रभाग मोठा आहे, सर्वात मोठा आहे, हद्दवाड आहे, 254 नगर आहे.
त्या 254 नगरपैकी 3 नगरसेवकचं पॅनल आहे. 3 नगरसेवकच्या पॅनलमध्ये फक्त आणि फक्त राजश्री चव्हाण एकटीच काम केलेलं आहे. 180 नगराचं मी कामं केलेलं आहे. त्यामुळं आणि सध्या तर तुम्ही पाहतच आहे भाजपचे लोक कसं करायला आलेत. निष्ठावानांना डावलून जे आयाराम गयाराम जे आलेले आहेत यांना हे करत होते. आज ते विरोध त्यांना करत होते. आपण काँग्रेसमुक्त भाजपा करू म्हणत होते. पण आज मला असं म्हणावं वाटतं की भाजपमुक्त काँग्रेस झालेलं आहे, असं झालेलं आहे सगळं. काँग्रेसमध्ये गेले त्यांनी आत्तापर्यंत आत्ता एका महिन्यापूर्वी मोबाईल चालू केलेत त्यांच्या स्वतःचे, जे माझ्याबरोबर निवडून आलेले होते 2 काँग्रेसचे. आत्ता मोबाईल चालू करून लोकांना सांगत आहेत. पण नागरिक माझे स्वतःहून मला नागरिक फोन करायला लागले, मॅडम तुम्ही कोणाला सांगताय त्यांना आम्ही सपोर्ट करणार आहे. आणि मी माझ्यावर बी खूप अन्याय झालेला आहे, मी ते काय अन्यायला हे करणार नाही, परंतु मी माझ्या नागरिकांच्या पाठीशी आहे. लोकांमध्ये संभ्रम आहे की म्हणजे कोणत्या पक्षाला आपण मत दिलं पाहिजे का उमेदवाराला दिलं पाहिजे, कारण की भाजपमध्ये लोक काँग्रेसमध्ये आहेत, काँग्रेसमधले राष्ट्रवादी आहेत, सगळे इकडचे तिकडे झालेले आहेत. मग लोकांची आता काय भूमिका असली पाहिजे? लोकांची आता भूमिका ही आहे, जो आपल्या हाकेला धावून येत आहे, एक फोन केलं की लगेच तात्काळ त्यांच्यापाशी धावून जाऊन त्यांचे काम करत आहेत, काम सोडत येते. आता सध्या माझ्या प्रभागातले नागरिक पक्ष बघत नाही. जो आमच्या हाकेला एक फोन केलं की धावून येत होते. रात्रंदिवस अहोरात्र असल्या पावसाळ्यात सुद्धा आमदार खासदार सर्व घरात बसून पाहत होते. परंतु एक फोन केल्याबद्दल मी लगेच त्यांच्यापर्यंत पोहोचायची. त्यांचे जे समस्या आहेत, घरामध्ये पाणी शिरलं तुम्हाला माहितीच आहे, खूप यावेळेस पाऊस झालेला आहे, त्यामुळे इतके माझ्या प्रभागातल्या नागरिकांना हाल भोगावे लागले होते. त्यांचे प्रॉब्लेम मी स्वतःहून मी रात्रीचे 1:30 वाजता आम्ही दोघं दाम्पत्य आम्ही त्यांचं काम केलेलं आहे. येणाऱ्या काळात भाजपने जे केलं ते राष्ट्रवादी करणार नाही याची तुम्हाला खात्री आहे का? भाजपने जे केलं तसं हे केलं. राष्ट्रवादी अजितदादा हे वर तर युती आहेच, परंतु इथं सुद्धा शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट युती झालेली आहे. त्यामुळं आणि सर्वात एवढं वातावरण खूप छान झालेलं आहे. सध्या इथं भाजपचं हे होणारच नाही. मी स्वतःहून सांगते की राष्ट्रवादी अजितदादा आणि शिंदे गट हे महापालिकेत यांचा झेंडा होणार आहे, हे 100% गॅरंटी आहे. कारण का सांगते मी की नागरिकांचाच तसा हे आहे की प्रतिसाद आहे की त्यांनी म्हणतात की आमच्यापर्यंत जो आलेला आहे, आजपर्यंत आमचा कार्यकाळ संपलेला असून सुद्धा आम्ही सतत नागरिकांच्या याच्यासाठी आम्ही धावून येत होतो. त्यामुळे मला 100% माझा पॅनल मी निवडून आणून देणार आहे, ही ग्वाही देते. भाजपच्या माजी नगरसेवक असलेल्या मॅडम आज राष्ट्रवादीला सपोर्ट करतायत, तर हे याच्या पाठीमागची भूमिका काय? मला फक्त माझ्या जनतेचा प्रश्न सोडायचा आहे. जे हाल अपिष्टा मी स्वतःहून पाहते, त्या हाल अपिष्टा होऊ नये. आणि अजितदादा यांनी वर तर युती आहेच, त्याच्यामुळं मी भाजपला सपोर्ट न करता मी राष्ट्रवादी अजितदादा गटाला आणि शिंदे गटाला सपोर्ट करत आहे. तर आज पुन्हा आपण आलोय आपल्या काय प्रभागाची परिस्थिती? प्रभाग क्रमांक 26 आता बँक कॉलनी, जनता सोसायटी, त्रिमूर्ती नगर म्हणून ओळखलं जातं. यामध्ये गेल्या 35 वर्षापासून आहे तसं ग्रामीण भाग असण्यासारखं आहे, काही सुधारणा झालेलं नाही. मग ते सुधारणा करण्यासाठी आज आम्ही सागर हातोरे यांना पाठिंबा दिलेला आहे. आपल्या कॉलनीतले आहेत, त्यामुळे त्यांनी विकास करतो म्हणून असं या पद्धतीने सांगितले. आजपर्यंत जे जे नगरसेवक होऊन गेले ते आम्हाला सहकार्य केले नाही, काही विकास झाला नाही. आता विकास होण्यासाठी सागर हातोरे राष्ट्रवादी पॅनलला आम्ही पाठिंबा देत आहे. बरं, किती वर्षापासून ओळखता यांना? कशी प्रतिमा आहे या उमेदवाराची? उमेदवाराच्या 10 वर्षापासून आम्ही ओळखतो या ठिकाणी. काय काय कामं केलं ते अगोदर त्यांनी? अनेक कामं केले त्यांनी. सुभाषनगरचा विकास झाले, इकडचा तिकडचा विकास केलेला आहे त्यांनी. आपल्या भागात काय मुख्य समस्या आहेत ज्या तुम्हाला सोडवल्या गेल्या पाहिजेत असं वाटतं? सध्या पाणी प्रश्न आणि रोड या 2 गोष्टी आहेत मोठ्या प्रमाणात. बरं, याचा विकास व्हायला पाहिजे, पहिल्यांदा ते व्हायला पाहिजे. आपल्या इकडे भागात आता IT पार्क पण होणार आहे, ते झाल्यानंतर काय आपल्या प्रभागाला फायदा होईल? प्रभागाला फायदा होणारच आहे, विकास तरी व्हायलाच पाहिजे. IT पार्क झाल्यानंतर इथं लोकवस्ती वाढणार, विकास होऊ लागले. त्या भागात ड्रेनेज पाहिजे, नळ पाहिजे, रस्ता पाहिजे, या सगळ्या गोष्टी सध्या त्यांनी हमी दिल्या आहेत आम्हाला, त्याप्रमाणे ते विकास करतील. पाणी प्रश्नावर काय बोलाल? पाणी प्रश्नापासून आम्ही वंचित आहे बघा. सध्या पाणी तर सोय व्यवस्थित नाही. पहाटे 4:30ला पाणी येते, परंतु आमच्याकडे पाणी येत नाही. 10 नंतर पाणी येते, सगळीकडचे सगळे बंद झाले, मग त्यावेळी मोटर लावल्याशिवाय पाणी येत नाही. हे सगळ्यात मोठं
प्रयत्न आता आहे. येणारे उमेदवार ह्या गोष्टींवरती तोडगा काढतील असं वाटतं का? वाटते, अवश्य वाटते. आमचा विश्वास आहे त्यांच्यावर. विश्वासाने आम्ही त्यांना हे केलंय. काय चिन्ह आहे, कुठला पक्ष आहे, काय राष्ट्रवादी पक्ष. आणि काय येत्या घड्याळ. निवडणुकीला काय आव्हान करा लोकांना, काय सांगा? त्या निवडणुकीला नवीन बदल आला पाहिजे. आतापर्यंत जे झाले त्यांनी काही विकास केलेला नाही. मग त्यांचा अनुभव घेतला तर थोडा सुद्धा विकास किंवा फिरकले सुद्धा नाहीत आमच्या भागामध्ये. 10 वर्ष झाले कोणीही फिरकले नाही. फक्त चव्हाण मॅडम जे होते ते फिरकत होते. त्यांनीच आज त्यांना पाठ्यामध्ये देऊन या ठिकाणी विकास घडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बरं, कोणाला मत द्यायचं, कुठल्या पक्षाला, कुठल्या चिन्हाला, कुठल्या उमेदवाराला? घड्याळ या चिन्हाला मतदान करणार आहे. आता आपण रुबीनगर जुळे सोलापूर परिसरात आहोत आणि हा एरिया काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो आणि या भागामध्ये भाजपचा उमेदवार निवडून आणण्यामध्ये ज्यांचा मोठा हात होता असे चव्हाण सर आता आपल्याला इथं भेटले. त्यांना विचारूया की यंदाचं इलेक्शनचं कसं वातावरण आहे. नमस्कार, मी अनिल चव्हाण, आमच्यावर खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे. 2017 साली निवडणूक झाली त्यावेळेस आम्हाला भाजप पक्षाकडनं तिकीट जाहीर केलं आणि हा बालेकिल्ला होता काँग्रेसचा. बालेकिल्ला एक वेळ नगरसेवक भाजपचा निवडून आला म्हणजे तो राजश्री चव्हाण. त्या निवडून आल्यापासून सातत्याने लोकांच्या अडीअडचणी सोडवलेल्या आहेत आणि घराघरापर्यंत पोहोचलेले आहेत. जो काँग्रेसचा बालेकिल्ला होता तो आता भाजपने घेऊन ठेवलेला आहे एकमेव. असं असताना पक्षश्रेष्ठीने आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि हे धनदानगे आहेत ते कधीही फिरकलेले नाही. असल्यानं तिकीट देऊन आमच्यावर अन्याय झालेला आहे. सर्वसामान्य जनतेवर पण अन्याय झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा संपूर्ण जो भाग आहे, भाजपला मानणारा वर्ग आहे, संघाची माणसं आहेत काही ते पण चिडलेले आहेत. हे अशी मनमानी चालणार नाही. त्यासाठी आमच्या पाठीशी जनता आहे. आम्ही जे काम केलेलं आहे ह्या जीवावर त्यांनी आमदार खासदाराचा सत्तेत बसले असल्या जर प्रामाणिकला जर असं ठेवलं असाल तर ही शोकांतिका आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कुठल्याही नगरात जावा, या 250 नगर आहेत, तर कुठल्या पण नगरात जावा, त्या नगराचं नगरसेवक कोण आहे तर फक्त राजश्री चव्हाणच म्हणून तुम्हाला विचारणार. कारण का सर्वसामान्य जनतेला काय पाहिजे असतो, रस्ते, ड्रेनेज, पाणी, त्या मूलभूत सुविधा असतील त्या आम्ही जवळपास कव्हर केल्या का की बाकीचे 2 नगरसेवक कोण आहे ते कुठं कधीही दिसलेले नाही. आणि आत्ताच 5 वर्षाने त्यांनी ते काय म्हणते ती पावसाळ्यातलं उगवण्याचे म्हणजे कमळ उगवलेले आहे. मग त्यासाठी लोकांना काय पाहिजे तो काम करायचं. तुम्हाला आता कोणाचा सपोर्ट करताय तुम्ही यंदा? आता आम्ही अजितदादा राष्ट्रवादीकडनं आम्हाला सपोर्ट करत आहे आणि त्यांना पण विश्वास आहे. त्यांचं सर्वे पण झालेलं आहे. प्रभाग 25 हा हद्दवाड भागात येतो आणि हा भरपूर मोठा प्रभाग आहे. त्यामुळे आपण प्रत्येक भागात जाऊन लोकांच्या मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आज आपण टिकेकरवाडी परिसरामध्ये आहोत. आपल्याकडे एक अभ्यासू तरुण आहे, त्यांना विचारूयात की त्यांच्यासाठी नगरसेवक म्हणजे काय आणि नगरसेवक कसा असावा, काय वाटतं कसा असावा नगरसेवक? चांगला प्रश्न विचारला तुम्ही. नगरसेवक कसा असावा पाहिजे म्हणलं तर त्या नगरसेवक याच्या वाक्य म्हणजे या शब्दामध्येच पूर्ण हे दडलेलं आहे. म्हणजे मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. नळ म्हणजे नळ म्हणजे पाण्याची व्यवस्था अगदी व्यवस्थित आहे आता सध्याला तरी. म्हणजे पाठीमागील नगरसेवकांनी व्यवस्थित पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आता गटारीचा व्यवस्था होतो, ड्रेनेजचा व्यवस्था त्यांनी तरी व्यवस्थित म्हणजे चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत. र म्हणजे रस्ता म्हणजे तर आपल्या हातूर रस्त्यामध्ये किंवा आपल्या टिकरवाडीमध्ये बऱ्याच दिवसांनी रोड नव्हते. आता कॉन्क्रीटचे रोड भरपूर प्रमाणात त्यांनी केलेले आहेत. म्हणजे कोण? वैभव हत्तुरे आता सध्याला राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर थांबलेले आहेत. नगर झालं. सेवा म्हणजे सेवा देणारा. सेवा तर म्हणजे अगदी एका कॉलवर त्यांनी आपण जरी एक कॉल केलं तो सतत येतो माणूस, नाहीतर दुसऱ्याला कोणाला तरी पाठवतो. वचन पाळणारा वचन पाळणारा हा आमचा म्हणजे सध्याचा आता जो भावी नगरसेवक आहे वैभव हत्तुरे ते आहेत. म्हणजे कार्यपद्धती
त्यांच्या कारमध्ये एवढं मस्त आहे ना की आम्ही रस्त्याचं म्हणा किंवा ड्रेनेजचं लाईनचं म्हणा ते सर्व त्या नगरसेवक या वाक्यामध्ये पूर्ण तो बसतो. तो बरं हा नगरसेवक. म्हणजे नगरसेवक या शब्दाला साजेसा नगरसेवक हो तुमच्या यस भागाला यस मिळालेला आहे. यस 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 बर बर. आता तरुणांमध्ये काय चर्चा सुरू आहे आणि तरुणांच्या काय अपेक्षा आहेत आपल्या नगरसेवकाकडून? अपेक्षा म्हणजे तर कसं आहे माहिती आहे का, सध्याला तरी आमच्या नगरामध्ये किंवा टिकेरवाडीमध्ये सांगायचं म्हटलं तर तुम्हाला रस्ते तर आहेत, म्हणजे त्यांच्या कार्याला जे पाहिजे रस्ते म्हणा, ड्रेनेजचं म्हणा, आरोग्याचं व्यवस्था म्हणा, अजून काय ते सोडून अजून काय समस्या आहेत किंवा काय व्हायला पाहिजे असं वाटतं? आता तुम्ही विचारला प्रश्न म्हणजे ह्यांच्यासाठी तरुणासाठी म्हणलं तर त्यांना काय हवं आहे की व्यायामशाळा, बरं व्यायामशाळा एक त्यांनी त्यांच्याकडनं मिळालं पाहिजे. बरं. पण निवडून आल्यानंतर ते व्यायामशाळेची हा जो तरुणांची जी गरज आहे ती पूर्ण करतील असं वाटतं? 100% 1001% म्हणलं तरी चालेल, नक्की पूर्ण करतील. म्हणजे तुमचं तरुणांचं सगळ्यांचं ठरलेलं आहे की आता वैभव हातुरे यांना निवडून द्यायचं? हो 100% आम्ही निवडून देणार त्यांना. सगळीकडं भाजपचं वारं असताना प्रभाग 25 मध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचं वारं दिसतंय आणि आपण तुम्हाला सगळ्या भागामध्ये जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि बघत राहा महापालिकेचा महासत्ता.